करूया. ओके. टेल मी, ह्याचा आन्सर तुम्ही काय लिहिलं होतं? एनी डाउट इन दिस क्वेश्चन? डाउट होता का हा क्वेश्चन करेक्ट आला का चुकीचा झाला तुमचा? करेक्ट आला का चुकीचा आहे तुमचा क्वेश्चन हा? स्टील शुभम क्लासमध्ये बसा. तुम्हाला 1-2 कॉन्सेप्ट शिकायला भेटतील. ठीक आहे? स्टील बसा क्लासमध्ये. ठीक आहे? करेक्ट. ओके. कोणाला डाउट आहे प्लीज पुढे या. चला. आय विल एक्सप्लेन यू द क्वेश्चन. ओके. यामध्ये क्वेश्चन मध्ये स्टेटमेंट काय दिले होते? ऑल ग्रीन आर ब्लू अँड ऑल ब्लू आर व्हाईट. राइट? जस्ट अ मिनिट. पेनचं काय झालं? ओके. राइट. लवकरच सिस्टम चेंज करावं लागणार आहे आपल्याला. नो प्रॉब्लेम. ऑल ग्रीन आर ब्लू, ऑल ग्रीन आर ब्लू, ऑल ग्रीन आर ब्लू अँड ऑल द ब्लू आर व्हाईट. बरोबर? हीच वेन डायग्राम येणार आहे. हीच वेन डायग्राम येईल स्टुडंट्स यामध्ये. येस. तर या वेन डायग्राम सोबत तुम्हाला लक्षात काय घ्यायचंय? पहा इकडे. ऑलची डायग्राम आहे. ऑलच्या डायग्राम मध्ये सम आणि ऑलची कंडिशन आपण शिकलो होतो की जेव्हा आपण सर्कलच्या सेंटर पासनं सर्कलच्या बाहेरच्या एंटिटीकडे जाल तेव्हा प्रत्येक ऑलचा वाक्य बरोबर येतो, प्रत्येक समचा वाक्य बरोबर येतो. येस. सो हेच लॉजिक लावून तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. राइट? अँड जेव्हा तुम्ही सर्कलच्या आउटसाइड टू इनसाइड ऑफ द सर्कल याल, प्रत्येक ऑलचा स्टेटमेंट चुकतो, पण प्रत्येक समचा स्टेटमेंट इथे पण बरोबर येतो. टेल मी फर्स्ट कन्क्लुजन. सम ब्लू आर ग्रीन. ब्लू टू ग्रीन चाललो स्टुडंट्स म्हणजे आउटसाइड ऑफ द सर्कल टू इनसाइड ऑफ द सर्कल चाललो. वाक्य बरोबर. सम अगेन सम आहे व्हाईट टू ग्रीन चाललो. समच्या कंडिशन मध्ये कुठेही जा, आतून बाहेर किंवा बाहेरून आतमध्ये तुमचा प्रत्येक वाक्य बरोबर असतो. येस. अँड सम ग्रीन आर नॉट व्हाईट. टेल मी थर्डचा आन्सर तुम्ही काय लिहिलंय? थर्डचा आन्सर तुम्ही काय लिहिलंय? कॉमेंट डाऊन मध्ये पिन डाऊन करून सांगा. चला. कॉमेंट सेक्शन मध्ये पिन डाऊन करा फास्ट फास्ट. थर्डचा आन्सर काय लिहिलंय तुम्ही? आता स्टुडंट समजलं सम ग्रीन आर नॉट व्हाईट हे वाक्य तुम्ही सरळ सरळ रॉंग का केलं समजलं का? सम नॉटची कंडिशन सगळ्यांना समजली. क्लिअर आहे सम नॉटची कंडिशन. सम ग्रीन आर नॉट व्हाईट. मला सांगा इथे सर्व ग्रीन व्हाईट मध्ये येत आहे. तर काही ग्रीन व्हाईट नाहीये हा वाक्य दिला हे चुकीचं आहे. कारण सर्व ग्रीन हे व्हाईट मध्ये येतं म्हणजे सर्व ग्रीन हे व्हाईट आहे. तर सम ग्रीन आर नॉट व्हाईट ही तर कंडिशन पण नाही बसू शकत. ऑल व्हाईट आर ब्लू, ऑल व्हाईट आर ब्लू, ऑल व्हाईट आर ब्लू हे पण वाक्य काय होणार आहे स्टुडंट्स? आपण व्हाईट पासनं ब्लू कडे यायलो, ऑलचं स्टेटमेंट हे वाक्य चुकणार. म्हणून ऑप्शन नंबर ए वॉज युअर आन्सर. इज एव्हरीवन क्लिअर विथ ऑल द कन्क्लुजन्स? कुठल्याही कन्क्लुजन मध्ये डाऊट असेल तर विचारा, नाहीतर आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. क्रिस्टल क्लिअर आहे क्वेश्चन सगळ्यांना? सगळ्यांना क्वेश्चन क्रिस्टल क्लिअर आहे स्टुडंट्स? ओके. काय झालं संतोष? क्वेश्चन तुमचा चुकलाय का? का समजत नाहीये? ओके. फाईन. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. कन्फ्युज्ड. कन्फ्युज्ड इन व्हॉट? स्नेहा तुम्ही कन्फ्यूज असाल म्हणजे तुम्ही मे बी आपले सम अँड ऑलचे स्टेटमेंटचे क्लासेस प्रॉपरली तुम्ही पाहिले नसतील. हां, सम नॉट मी समजू शकते तिथं कन्फ्युजन असेल. तर आता क्लिअर झालंय का? क्लिअर झालंय का? प्लीज तुमच्यासाठी हा क्लास मी अख्खा डेडिकेट करतेय. मेक शुअर करा की तुम्ही पण तेवढे प्रॉपरली रिस्पॉन्स द्या की मॅम हा स्टेटमेंट नंबर 3 नाही समजला, परत एकदा रिपीट करा. स्टेटमेंट 2 नाही समजला, परत एकदा रिपीट करा. ठीक आहे? इट वोंट लूक नाईस. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस विचारते, तुम्ही रिप्लाय नाही करत. मग सेकंड क्वेश्चनकडे जेव्हा मी जाते तेव्हा तुम्ही रिप्लाय करता. प्लीज. प्लीज डाउट असेल तर प्लीज आत्ताच विचारा. मी पुढच्या क्वेश्चनकडे जाते. ठीक आहे? हा क्वेश्चन किती स्टुडंट्सचा बरोबर आलाय? क्वेश्चन नंबर 2 मध्ये काही डाउट आहे? क्वेश्चन नंबर 2 मध्ये काही डाउट आहे स्टुडंट्स? ऑल मेन्स आर वर्टिब्रेट्स, सम मॅमल्स आर वर्टिब्रेट्स. पहा. ऑल मेन
ऑल मेन आर वर्टिब्रेट्स अँड सम मॅमल्स आर वर्टिब्रेट्स. ही अशीच डायग्राम येणार आहे स्टुडंट्स, अशीच डायग्राम येणार आहे. येस. पहिलं कन्क्लुजन पहा, ऑल मेन आर मॅमल्स ऑर द मेन आर मॅमल्स. हे पॉसिबल आहे का? हे पॉसिबल आहे का स्टुडंट्स? इज इट पॉसिबल? नो. ऑल मॅमल्स आर मेन. ऑल मॅमल्स आर मेन. नो. राइट? सम वर्टिब्रेट्स आर मॅमल्स. सम वर्टिब्रेट्स आर मॅमल्स. काही वर्टिब्रेट्स मॅमल्स आहेत. हे तर तुम्हाला वाक्यातच दिलंय, की काही मॅमल्स वर्टिब्रेट्स आहेत. काही मॅमल्स वर्टिब्रेट्स आहेत म्हणत असतील किंवा काही वर्टिब्रेट्स मॅमल आहेत असं बोलत असतील, तर दोन्ही वाक्य बरोबरच येतं. म्हणून इथे स्टेटमेंट क्रमांक 3 बरोबर आला. ऑल वर्टिब्रेट्स आर मेन्स. आता पहा, एवढा जर मी थोडा डायग्रामला शट करून टाकलं, ह्याला बंद करून टाकलं थोड्या वेळासाठी आणि एवढा डायग्रामकडे फोकस केलं, तरी ऑलची डायग्राम बनतीये का नाही? येस. आणि ऑलच्या डायग्राममध्ये आउटसाइड ऑफ द सर्कल टू इनसाइड चाललो म्हणजे वाक्य इथे चुकतो. फक्त कन्क्लुजन क्रमांक 3 इथे बरोबर आहे स्टुडंट्स. ओन्ली 3 इज युअर आन्सर. इज एव्हरीवन क्लिअर? इज एव्हरीवन क्लिअर विथ क्वेश्चन नंबर 2? नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. काही डाउट असेल विचारा प्लीज आत्ताच. नेक्स्ट क्वेश्चन. हे किती जणांचं चुकलंय? राइट आलंय? पिन डाउन करा फास्ट. पेपर खूप सोपा होता कारण त्यामध्ये असं काही खूप काही क्लिष्ट नव्हतं. हीच लेव्हल महाराष्ट्र सेटच्या एक्झाममध्ये येते स्टुडंट्स. हीच लेव्हल महाराष्ट्र सेटच्या एक्झाममध्ये, याच्या बाहेरचं काहीच येत नाही. आपण जे शिकलोत क्लासमध्ये ते 1-2 लेव्हल वरचं आहे. त्या लेव्हलचं एक्झाममध्ये युजुअली नाही येत, बट आपण सिक्युअर राहण्यासाठी आपण ती लेव्हल शिकलोय, राइट? Next, all phones are scales, all scales are calculator. All the phones are scales and all the scales are calculators. यामध्ये ऑल कॅल्क्युलेटर आर स्केल. आता हे कम्प्लिटली ऑल डायग्राम वरती बेस्ड आहे. सांगा कॅल्क्युलेटर पासून स्केल कडे चाललोत. ऑल ची स्टेटमेंट आहे. आउटसाइड ऑफ द सर्कल टू इनसाइड. स्टेटमेंट चुकतो. ऑल फोन्स आर कॅल्क्युलेटर्स. पहा, फोन पासून कॅल्क्युलेटर कडे चाललोत म्हणजे इनसाइड ऑफ द सर्कल टू आउटसाइड ऑफ द सर्कल चाललो म्हणून हे बरोबर आलं. राइट? ऑल द स्केल्स आर फोन. स्केल पासनं फोनकडे येतो. स्केल पासनं फोनकडे. आउटसाइड ऑफ द सर्कल टू इनसाइड ऑफ द सर्कल. स्टेटमेंट रॉंग. सम कॅल्क्युलेटर आर फोन. मला सांगा स्टेटमेंट क्रमांक 4. सम कॅल्क्युलेटर आर फोन. कॅल्क्युलेटर पासनं फोनकडे चाललो पण समचं वाक्य आहे. आउटसाइड ऑफ द सर्कल टू इनसाइड ऑफ द सर्कल जा किंवा इनसाइड ऑफ द सर्कल टू आउटसाइड ऑफ द सर्कल जा. समचं वाक्य असेल तर हे बरोबर जातं म्हणून ऑप्शन नंबर सी इथे करेक्ट आहे. इज एव्हरीवन क्लिअर विथ क्वेश्चन नंबर 3? येस? काही डाउट? एनी डाउट? कोणालाच डाउट नाही तर आय वॉज एक्सपेक्टिंग सगळ्यांना ॲट लीस्ट मिनिमम 18 मार्क्सच्या वरती असायला पाहिजे. हो का नाही? डाउट नाहीये तर यायला पाहिजे होते मार्क्स. ओके. मी पेपरमध्ये टायमिंग सुद्धा जास्त 30 मिनिट्सचा टायमिंग दिला होता. बरोबर? गुड. पहा आता, सम टेबल्स आर टीव्ही, सम टीव्हीज आर रेडिओ. तर सम वाली कंडिशन वाला क्वेश्चन आहे, की काही टेबल्स जे आहेत तुमचे, हे काय आहेत? टीव्हीज आहेत. काही टेबल्स टीव्हीज आहेत आणि काही टीव्हीज काय स्टुडंट्स रेडिओज आहेत. ओके. कन्क्लुजन नंबर 1. सम टेबल आर रेडिओ. टेबल आणि रेडिओचं सर्कल एकमेकाला लागून आहे का? टेबल आणि रेडिओचं सर्कल एकमेकाला लागून आहे का? नाहीये. म्हणून हे वाक्य बरोबर येईल का चुकीचं येईल? चुकणार आहे. येस? सिमिलरली सम रेडिओ आर टेबल बोलले. सम रेडिओ आर टेबल. अगेन हेच वाक्य फक्त उलटं करून विचारले. परत सर्कल एकमेकांना लागून नाहीये, चिटकून नाही म्हणून हे पण स्टेटमेंट तुमचं इथे रॉंग जातं. कन्फ्युजन क्रमांक 3 पहा. ऑल द रेडिओज आर टीव्ही. ऑल द रेडिओज आर टीव्ही. अगेन सम रेडिओ आर टीव्ही बोललेलं आहे. सम रेडिओ आर टीव्ही बोललेलं आहे म्हणून हे वाक्य जे तुमचं इथे चुकणार आहे. स्टुडंट्स एक क्वेशन ट्विस्ट करून मी तुम्हाला विचारते. समजा हा सेम वाक्य दिलंय तुम्हाला. सम टेबल आर रेडिओ.
सम टेबल आर रेडिओ इज अ पॉसिबिलिटी. तर काय केलं असतं तुम्ही आन्सर? इज अ पॉसिबिलिटी केलं असं. आन्सर काय केलं असतं तुम्ही टिक? इज अ पॉसिबिलिटी. गुड. करेक्ट आलं. पॉसिबिलिटी कंडिशन दिली असती तर करेक्ट आलं असतं, राइट? लास्ट स्टेटमेंट ऑल द टीव्ही आर टेबल. टीव्ही आणि टेबल अगेन. ऑल द टीव्ही आर टेबल बोललंय. हे पण चुकीचं जाणार आहे, राइट? तो यामधला कोणताच वाक्य बरोबर नव्हता म्हणून नन ऑफ द फोर करेक्ट आन्सर असणार आहे तुमचं. इज एव्हरीवन क्लिअर विथ क्वेश्चन नंबर 4? क्लिअर? नेक्स्ट. स्टेटमेंट दिले होते समचे अगेन सेम क्वेश्चन यात वेगळं काही नाहीये. सम पेन्स आर बुक. सम पेन्स आर बुक्स अँड सम बुक्स आर पेन्सिल्स. बरोबर? यामध्ये सम पेन्सिल्स आर पेन विचारले. फर्स्ट पहा. सम पेन्स आर पेन्सिल्स. सम पेन्स आर पेन्सिल्स किंवा सेकंड वाक्य सम पेन्सिल्स आर पेन. यात सर्कल डायरेक्टली एकमेकांवरती ओव्हरलॅप्ड नाहीयेत म्हणून हे दोन्हीही स्टेटमेंट इथे चुकतात स्टुडंट्स, राइट? दोन्हीही स्टेटमेंट इथे चुकणार आहेत. करेक्ट नाहीये प्रगती. बोथ द स्टेटमेंट्स आर रॉंग. दोन्ही सर्कल एकमेकांवरती ओव्हरलॅप्डच नाही तरी स्टेटमेंट कुठून करेक्ट होणार आहे, बरोबर? ऑल द पेन्सिल्स आर पेन. सर्व पेन्सिल्स काय आहेत? पेन आहे विचारत आहेत. पेन्सिल आणि पेनचं सर्कल अगेन ओव्हरलॅप्ड नाहीये. ऑलचा तर कंडिशन पॉसिबलच नाही. ऑल बुक्स आर पेन. ऑल द बुक्स आर पेन. बुक्स आणि पेनचा सर्कल नो डाउट ओव्हरलॅप्ड आहे, पण यामध्ये सम वाली कंडिशन मध्ये ओव्हरलॅप्ड आहे म्हणून हे पण स्टेटमेंट इथे रॉंग होतं. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट. सगळ्यांना समजलं ऑप्शन डी का आलंय? प्लीज स्टुडंट्स डाउट सेशन आहे हा, तर डाउट विचारा. अँड प्लीज कोणीही स्क्रीनवर काही नका लिहू, ठीक आहे? क्लिअर आहे सगळ्यांना? नेक्स्ट. Next statements. Look at the statements. All the goats are tigers. All the tigers are lions. All the goats are tigers and all the tigers are lions. हा क्वेश्चन किती स्टुडंट्सचा रॉंग गेला, किती स्टुडंट्सचा राईट आलाय? जस्ट अ मिनिट. तरी प्रॉब्लेम होत आहे. राईट. सगळ्यांचेच राईट आले मग एवढे मार्क्स यायला पाहिजे ना मग. आन्सर इज सी. पहा इथे ऑल द गोट्स आर लायन्स. गोट पासनं लायन कडे चाललोत, बरोबर? लायन पासनं गोट कडे चाललोत, लायन पासनं गोट कडे चाललोत. स्टेटमेंट कशाचं आहे? ऑलचं आहे. स्टेटमेंट चुकतो. सम लायन्स आर गोट्स अँड सम टायगर्स आर गोट्स. कुठूनही कुठेही जा, दोन्ही वाक्य इथे बरोबर येतात. येस? येस, क्लिअर? फर्स्ट, थर्ड आणि फोर्थ फोर्थ आन्सर येणार आहे तुमचं म्हणजे ऑप्शन नंबर सी. क्लिअर आहे सगळ्यांना हे? क्लिअर स्टुडंट्स? क्लिअर आहे ना? आणि वेन डायग्रामचा एक्स्ट्रा जो आपला क्लास आज आपण घेणार आहोत, तुम्ही किती वाजता फ्री होता? माझ्या क्लास नंतर कोणाचा क्लास आहे का? माझ्या क्लास नंतर कोणाचा क्लास आहे का स्टुडंट्स? नो. ओके. सो विल इट बी फाईन जर आपण 9 वाजता क्लास घेतला? येस? इज इट फाईन? ओके. कॉमर्स 2 चा किती वाजता आहे? 9 वाजता आहे त्यांचा. एक सेकंड मला पाहू द्या. कॉमर्सवाले स्टुडंट्स पिन डाउन करा. तुमचा किती वाजता क्लास असतो? कॉमर्स पेपर 2 वाल्यांचा क्लास किती वाजता असतो? 8:30 ला स्टार्ट होतो 8:30 ला. ओके. हं.
मग 9 इट्स ओके. 8:30. 9ला संपेल का पण? का असं पण करू शकतो आपण उद्याच्या सकाळच्या टाईममध्ये पण घेऊ शकतो. सकाळचा टाईम म्हणजे दुपारचा बेसिक नॉट सकाळचा 5 वाजता वगैरे दुपारी 5 वाजता उद्या. नो. ओके. ओके. आफ्टर 5 इज इट पॉसिबल? ठीक आहे, ठीक आहे. लेट्स सी काय करायचं ते पाहू आपण. ठीक आहे. ठीक आहे, लेट्स सी. तोपर्यंत हा क्वेशन सॉल्व्ह करा चला. All the books are pencils. All the books are pencils and no pencil is eraser. All the books are pencil. All the books are pencils and no pencil is eraser. कुठलाच पेन्सिल हा इरेजर नाहीये. कुठलाच पेन्सिल हा इरेजर नाही. ठीक आहे. आता या क्वेश्चन मध्ये कन्फ्युजन क्रमांक 1 पहा. ऑल द पेन्सिल्स आर बुक. ऑल द पेन्सिल्स आर बुक. ऑलचं स्टेटमेंट आहे. पेन्सिल पासून बुककडे चाललोत. हे वाक्य बरोबर येईल का चुकीचं येईल स्टुडंट्स? चुकणार आहे. आउटसाइड ऑफ द सर्कल टू इनसाइड ऑफ द सर्कल चाललो म्हणजे वाक्य चुकणार. सम इरेजर्स आर बुक. सम इरेजर्स आर बुक्स. हे स्टेटमेंट काय यायला पाहिजे? रॉंगच येईल. पहा कुठलीच पेन्सिल, कुठलाच पी आणि ई रिलेटेड नाहीये किंवा निगेटिव्ह रिलेशन आहे त्या दोघांमध्ये. तर ऑब्व्हियसली बी सोबत पण निगेटिव्ह रिलेशनच येईल. येस? येस स्टुडंट्स? येस? इज इट क्लिअर? नो बुक इज इरेजर. ॲक्चुअली या क्लास नंतर माझा क्लास असतो एक लॉ सीईटीचा. तर ते थोडं पॉसिबल नाहीये. त्याच्यावरती मला कॉम्प्रोमाईज नाही करता येणार, की तो क्लास सोडून घेऊन तुमचा घेईल असं. नो बुक इज इरेजर. कुठलाच बुक इरेजर नाहीये. हे स्टेटमेंट काय? पहा, कुठलीच पेन इरेजर नाहीये. कुठलीच पी-ई नाहीये. कुठलीच पी-ई नाहीये. जेव्हा पी आणि ईचंच नातं निगेटिव्ह आहे, तर 100% बी आणि ईचं पण नातं निगेटिव्ह येणार आहे. म्हणून आन्सर म्हणजे सॉरी कन्क्लुजन नंबर 3 तुमचा इथे करेक्ट जाईल. सगळ्यांना क्लिअर आहे? कन्क्लुजन क्रमांक 3 का करेक्ट आला? येस? प्लीज एकदा कॉमेंट करून सांगा. नो स्टेटमेंट क्लिअर आहे का आता सगळ्यांना? येस? सम बुक्स आर इरेजर. सम बुक्स आर इरेजर. विनोद पहा इथे. विनोद तुम्ही लक्ष द्या. मला सांगा पी आणि ईचं नातं आहे का विनोद? पी आणि ईचं नातं आहे का विनोद? येस. कॉमेंट करा. कॉमेंट करा फास्ट, एकदम फास्ट. नो. मग जेव्हा पी आणि ईचंच नातं नाहीये, समजा पी हे तुमचे वडील आहेत. तुमच्या वडिलांचं आणि ईचंच नातं नाहीये. मग जेव्हा तुम्ही विनोद स्वतः बी कन्सिडर करा, मग बी आणि ईचं नातं राहील का? पी फॉर पॅरट आणि ई दोघांचं नातं नाहीये. आता बी आणि ईचं नातं राहील का? नाही राहणार. म्हणून हे स्टेटमेंट करेक्ट आहे. नो बुक इज इरेजर. क्लिअर? क्लिअर? येस. क्लिअर आहे का? आता पिन डाउन करा फास्ट. आय थिंक प्रियंका मॅमचा 6 ला क्लास असतो ना? प्रियंका मॅम 6 वाजता क्लास घेतात ना? हां, 6 ला असतो क्लास. ठीक आहे पहा. सम बुक्स आर इरेजर, सम बुक्स आर इरेजर, सम बुक्स आर इरेजर्स. हे पण स्टेटमेंट इथे चुकणार आहे. बुक आणि इरेजरचा काही संबंधच नाही तर सम कुठून येणार? ठीक आहे. ऑप्शन नंबर फर्स्ट इज द करेक्ट वन. ओन्ली 3 फॉलोज. राइट? क्लिअर एव्हरीवन? नेक्स्ट क्वेश्चन. All the research scholars are psychologists and all the psychologists are scientists. ठीक आहे? ऑलची डायग्राम आहे. सर्व रिसर्च स्कॉलर्स जे त्यांना मी आर-एस लिहिते, ठीक आहे. ते काय सायकॉलॉजिस्ट आहेत. PSYCHO सायकॉलॉजिस्ट आहेत. आणि जे तुमचे सर्व सायकॉलॉजिस्ट आहेत, ते काय आहेत? सायंटिस्ट आहेत. ठीक आहे. अगेन ऑल आणि समचे स्टेटमेंट आहे. ऑलचं स्टेटमेंट आहे पहिलं. रिसर्च स्कॉलर टू सायंटिस्ट चाललोत. रिसर्च स्कॉलर्स टू सायंटिस्ट चाललोत. वाक्य बरोबर. वाक्य बरोबर. सम रिसर्च स्कॉलर्स आर सायंटिस्ट. वाक्य, वाक्य, वाक्य काय आहे स्टुडंट्स? एक सेकंड. ऑल द रिसर्च स्कॉलर्स आर सायंटिस्ट्स.
ऑल द रिसर्च स्कॉलर्स आर सायंटिस्ट. एक सेकंड, मी काहीतरी चुकीचं केलं. सम वालं स्टेटमेंट होतं तिथे. बरोबर आहे, बरोबर आहे. राइट. ऑल द रिसर्च स्कॉलर्स आर सायकॉलॉजिस्ट. येस, येस. अँड सम ऑफ द सायकॉलॉजिस्ट आर सायंटिस्ट. बरोबर आहे, बरोबर आहे तुमचं स्टुडंट्स. मी इथे पण ऑल स्टेटमेंट वाचली. ठीक आहे. सो यामध्ये पहा आता, पहिला, ऑल रिसर्च स्कॉलर्स आर सायंटिस्ट. ऑल द रिसर्च स्कॉलर्स आर सायंटिस्ट. रिसर्च स्कॉलर्स आणि सायंटिस्ट या दोघांमध्ये काही संबंध दिसतोय का तुम्हाला? नाहीये. ऑलचा तर स्टेटमेंट इथे सरळ सरळ चुकणारच आहे. सम रिसर्च स्कॉलर्स आर सायंटिस्ट. सम रिसर्च स्कॉलर्स आर सायंटिस्ट. अगेन हे वाक्य पण इथे चुकणार. सम सायंटिस्ट आर सायकोलॉजिस्ट. स्टुडंट्स, स्टेटमेंट क्रमांक 3 कडे जाण्यापूर्वी मला सांगा, सम रिसर्च स्कॉलर्स आर सायंटिस्ट इज अ पॉसिबिलिटी असतं तर? इज अ पॉसिबिलिटी वाला स्टेटमेंट असतं तर? इज अ पॉसिबिलिटी वाला स्टेटमेंट असतं तर? करेक्ट. ट्रू. येस. येस. ओके. Some scientists are psychologists. Some scientists are psychologists. Some scientists are psychologists. बरोबर, हे तर वाक्यातच दिलंय तुम्हाला. Some psychologists are research scholars. Some psychologists. आता एवढा डायग्राम थोडं साईडला ठेवून टाकूयात. ही डायग्राम जर बाकीची बघितली तर ही ऑलची डायग्राम होतीये. ऑलच्या डायग्राम मध्ये सायकोलॉजिस्ट पासून रिसर्च स्कॉलर्स कडे चाललोत. वाक्य समचं आहे, वाक्य बरोबर. ओनली 3 and 4 follows. Is it clear everyone? Is it clear everyone? नेक्स्ट स्टेटमेंट घ्या. All locks are keys and all the keys are bats. All the locks are keys and all the keys are bats. And some of the watches are bats. असं नाहीये स्नेहा की प्रत्येक वेळेस बरोबर आहे. तुम्हाला यासाठी रेकॉर्डेड सेशन्स बघावे लागतील. कधी-कधी वाक्य बरोबर असतो, तेव्हा पॉसिबिलिटीची कंडिशन अप्लाय केली आपण तर ते वाक्य ते चुकतो पण ना. असं कंपल्सरी नाहीये की प्रत्येक पॉसिबिलिटीच्या स्टेटमेंटला नो, दिस इज रॉंग आन्सर. You have to go through the recorded sessions first. पहिलं पहा आता confusion. Some bats are locks. Some bats are locks. Some bats are locks. Inside of the circle to outside of the circle कुठेही जा. वाक्य समचं बरोबरच असतं. Similarly, watches to keys चाललो. Watches to keys. समचं वाक्य पहा. Some watches are keys. तुम्हाला काय वाटतं हे वाक्य बरोबर यायला पाहिजे का चुकायला? ऑब्व्हियसली चुकणार आहे कारण वॉचेस आणि कीज मध्ये काही नातं नाही दिसत आहे. आपल्याला फक्त इथं वॉचेस आणि बॅट्स मध्ये नातं दिसतंय. ॲज पर द शेडेड पोर्शन कुठे नातं दिसतंय? बॅट्स आणि वॉचेस मध्ये दिसतंय. पण हां, समजा या स्टेटमेंटच्या समोर इज अ पॉसिबिलिटी लिहिलं असतं तर 100% हे वाक्य बरोबर असतं. बट सध्यासाठी हे वाक्य चुकीचं आहे. क्लिअर एव्हरीवन? ऑल द कीज आर लॉक्स. ऑल द कीज आर लॉक्स. ऑलचं स्टेटमेंट आहे की पासून लॉककडे चाललोत म्हणजे हे पण चुकणार आहे. ऑप्शन नंबर बी ज्यांनी ज्यांनी करेक्ट केलं त्यांचं हे आन्सर करेक्ट. खूप पेपर सोपा होता. ठीक आहे. स्टुडंट्सचे आन्सर जेवढे लागले नसतील तर टोटली फाईन. प्रॅक्टिस करा. इंडिया बिग्सच्या साइटवरनं क्वेश्चन्स मी ऑलमोस्ट सर्व क्वेश्चन 90% क्वेश्चन्स कव्हर अप केलेत. ठीक आहे. म्हणजे तुम्ही तिथून आता सॉल्व्ह करू शकता म्हणजे बेसिकली. तिथे कसं आहे मी जे केसेस त्या क्वेश्चन्समध्ये घेतलेले आहेत, कोणते पॉसिबिलिटीचे क्वेश्चन्स असतील, असे युनिक काइंड ऑफ टाइप ऑफ क्वेश्चन्स जे पण त्यांनी त्या साइटवर प्रोव्हाईड केले होते, मी ऑलमोस्ट सगळी कॅटेगरी ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला कव्हर करून घेतलेले आहेत. ठीक आहे. सो यू कॅन प्रॅक्टिस टोटली. इंडिया बिग्स Googleवरती टाका. तिथून तुम्ही इझिली प्रॅक्टिस करू शकता. इंडिया बिग्स सिलॉजिझम. Googleवरती हे टाइप करायचंय. सर्व क्वेश्चन्स आय थिंक इथं 3 लेव्हल ऑफ क्वेश्चन्स आहेत. लेव्हल 1, लेव्हल 2 अँड लेव्हल 3. तिन्ही लेव्हल जे आहे सॉल्व्ह करू शकाल. स्टेपलर आणि पेनचा क्वेश्चन. घेते. तेच घेते. ठीक आहे. हे मात्र ह्याचं स्क्रीनशॉट घ्या या साइटचं इंडिया बिग्स सिलॉजिझम. तिथून प्लीज प्रॅक्टिस करा सर्व क्वेश्चन्स. आय थिंक 30-40 क्वेश्चन्स आहेत. इनफ राहतील तुम्हा सर्वांसाठी. ठीक आहे. नाउ some keys are staplers. Some keys are staplers. Some staplers are stickers. Some staplers are stickers. And all the stickers are pens. All the stickers are pens. Yes.
आज क्वेश्चन आहे सम keys are staplers, okay, some staplers are stickers, okay, and all the stickers are pen. हीच डायग्राम बनणार आहे स्टुडंट. येस. चला सांगा. सम पेन्स आर स्टेपलर्स. पेन्स आणि स्टेपलरचा सर्कल एकमेकांसोबत ओव्हरलॅप्ड आहे का ते बघायचं. तुम्हाला काय वाटतं, पेन आणि स्टेपलरचा सर्कल एकमेकांसोबत ओव्हरलॅप्ड आहे का? येस आहे. कसं रॉंग? कसं रॉंग म्हणाली? पेन आणि स्टेपलरचा हाच तर सर्कल एकमेकांना चिटकून तर आहे डायरेक्टली. हे समजून घ्या प्लीज. एक लक्षात घ्या. तुम्हाला ऑब्व्हियसली इथे स्टिकर सोबत नातं दिलेलं आहे स्टेपलरचं. पण जेव्हा सर्व स्टिकर पेनमध्ये येते, तेव्हा पेनचं आणि स्टिकरचे कॉमन रिलेशन असतील ना? ठीक आहे. एक लक्षात घ्या. ह्याचं एक्झाम्पल सांगण्यासाठी एक सिंपल एक्झाम्पल देते तुम्हाला मी. समजा Kचं नातं S सोबत आहे. ठीक आहे. आणि Sचा भाऊ आहे स्टिकर समजा. ठीक आहे. असं एक्झाम्पल घ्यायचं. स्टिकर भाऊ आहे. आतापर्यंत स्टिकर एकटा होता. ओके. स्टिकर एकटा होता. पण आता स्टिकरच्या लाईफमध्ये त्याची वाईफ आलेली आहे. तिचं नाव आहे पेन. तिचं नाव काय? स्टुडंट पेन. म्हणजे सर्व स्टिकर आता हा कोणाचा झालेला आहे? पेनचा झालेला आहे. ठीक आहे. पण स्टिकरचे जे नाते ते पेनचे पण नाते असणार आहेत का नाही? येस ऑर नो? मुग्धा प्लीज रिफ्रेश. सेम लॉजिक अप्लाय करायचं आणि फर्स्ट स्टेटमेंट आता मला सांगा. मग मला सांगा आता फर्स्ट स्टेटमेंट म्हणाली सम पेन्स ऑर स्टेपलर्स काय येणार आहे? करेक्ट येईल? येस करेक्ट येईल? येस? नेक्स्ट सम स्टिकर्स आर की. स्टिकर आणि कीचं सर्कल एकमेकांना ओव्हरलॅप्ड आहे का? स्टिकर आणि कीचं सर्कल एकमेकांसोबत ओव्हरलॅप्ड आहे का? नाहीये. रॉंग. नो स्टिकर इज की. नो स्टिकर इज की. कुठलाच स्टिकर की नाहीये. कुठला स्टिकर की नाहीये. नो स्टिकर इज की. रॉंग. करेक्ट कसं? याच आय थिंक मोनाली तुम्ही ना सम नॉटचे क्लासेस घेतलेले होते आपण लगातार 2 लास्ट सॅटर्डेला. लास्ट सॅटर्डे. 2 लगातार क्लासेस घेतलेले होते आपण. तुम्हाला ते पाहावे लागतील. तरच तुम्हाला हे समजेल की का रॉंग आलंय. खूप डिटेलमध्ये मी एक्सप्लेन केलं होतं. लक्षात घ्या. पहिली इम्पोर्टंट गोष्ट नोचं स्टेटमेंट यामध्ये नाहीये. ओके. स्टिकर आणि कीचं सर्कल ओव्हरलॅप्ड नाहीये. कोणतं पण वाक्य येऊ द्या, नोच येऊ द्या, सम नॉट येऊ द्या, ऑल येऊ द्या. सर्कल ओव्हरलॅप्ड नसेल तर स्टेटमेंट सरळ-सरळ रॉंग जातो. क्लिअर आहे आता? सम स्टेपलर्स आर की. स्टेपलर्स आर की. हे तर वाक्यात दिलेलं आहे ऑलरेडी. तर ऑब्व्हियसली राइट येईल. क्लिअर? क्वेश्चन नंबर 10 क्लिअर आहे का सगळ्यांना? प्लीज एकदा कॉमेंट करा. आतापर्यंतचे सगळे क्वेश्चन्स क्लिअर आहेत स्टुडंट्स? कुठे चुका झाल्यात सगळ्यांना क्लिअर आहे का? कुठे आपल्या चुका झाल्यात क्लिअर आहे सगळ्यांना? तेच तर सांगितलं मी आता. नो स्टिकर इज की. मला सांगा स्टिकर आणि कीचं सर्कल ओव्हरलॅप्ड आहे का हो? स्टिकर आणि कीचं सर्कल ओव्हरलॅप्ड आहे का? नाहीये. मी तुम्हाला सांगितलं होतं, की कोणतंही वाक्य असू द्या, समचं असू द्या, सम नॉटचं असू द्या, नोचं असू द्या, सर्कल ओव्हरलॅप्ड नाहीये, समची कंडिशन चालू आहे, तर वाक्य ऑब्व्हियसली चुकणार आहे. क्लिअर आहे? असेल डाउट परत विचारा. नो डाउट, नो प्रॉब्लेम. इथेच सगळं क्लिअर करून घ्या. या डिरेक्शन सेन्सच्या पण टेस्ट घेऊयात आपण. ठीक आहे? मे बी मंडे आपण असंच एक्स्ट्रा क्लासेस घेऊयात आता. कव्हर अप करू. कारण मी बेसिकली त्याच्यासाठी वेगळे रेकॉर्डेड सेशन्स टाकेल. बट जिथे तुम्हाला जास्त डाउट येत आहे, तिथे मी तुम्हाला लाईव्ह सेशन घेत जाईल. मी एकदा रेकमेंड करते प्लीज सगळ्यांना, ज्यांना डाउट येतोय हा नो वाला आणि सम वाला स्टेटमेंट, खरंच खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलंय. ओके. खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं. एकदा प्लीज चेक करा. एक्स्ट्रा क्लास घेऊयात वाटलं संडेला आपण. नो प्रॉब्लेम. एक्स्ट्रा क्लास घेऊयात.
ते फर्स्ट टेस्ट आय रिअली डोंट नो कोणती शेअर केली होती तुम्हाला. आय थिंक पुराण्या बॅचची शेअर केली होती. ठीक आहे. आय नीड दोज क्वेशन्स फर्स्ट कारण मी टेस्ट कोणतीही अपलोड केलेली नाहीये. ती टेस्ट मी कधीच अपलोड नाही केलेली. हीच टेस्ट आहे. आय डोंट नो सरांना मी डिरेक्शन सेन्स सांगितलं होतं, बट सरांनी ते अपलोड केलं होतं. नो डाउट. ठीक आहे. तुमच्याकडे क्वेशन पेपर असेल किंवा सरांकडे असेल तर मला आस्क हिम आपण ते पण डिस्कशन